नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीने वडिलांनी विरोध केला म्हणून त्यांचाच जीव घेतला। मुंबईतील अंधेरी परिसरात घडलेली ही धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे। मृत व्यक्तीचं नाव आहे शंकर कांबळे, वय 58 वर्षे, मुलगी सोनाली आणि तिचा प्रियकर महेश पांडे लिव्ह इनमध्ये राहत होते। हा संबंध शंकर कांबळे यांना मान्य नव्हता। त्यांनी वारंवार विरोध केला, समजावलं, पण अखेर त्याच त्यांना जीव गमवावा लागला। सोनालीचं लग्न 2008 मध्ये झालं होतं। तिला 2 मुले आहेत, पण नवऱ्याशी पटत नव्हतं म्हणून ती 2022 पासून महेश पांडे नावाच्या तरुणासोबत राहू लागली। वडिलांनी या नात्याला विरोध केला, त्यामुळे मुलगी आणि तिच्या प्रियकराने मिळून अत्यंत क्रूर निर्णय घेतला। जून 18 रोजी सोनाली आणि महेश अंधेरीतील एका हॉटेलजवळ शंकर कांबळेंना भेटायला गेले। तेथे वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर झालं मारहाणीत। प्रत्यक्षदर्शींनुसार महेशने शंकर यांना छातीत जोरात मारले, ते खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले। शंकर कांबळेंना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, त्यानंतर राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। पोलिसांनी सोनाली आणि महेशला अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका मुलीच्या प्रेमाच्या आंधळेपणाने वडिलांचा जीव गेला। ही घटना केवळ मुंबईत नाही तर संपूर्ण समाजासाठी एक भीषण इशारा आहे। अशाच अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या घटनेवर तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर लिहा। GD न्यूज।